मित्र हो, आज आपण आपला चौथा टॉपिक न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांमधील पोषण हा भाग सुरुवात करत आहोत. इथे दोन प्रश्न आहेत. पहिला आहे व्हॉट इज माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. द कंडिशन ऑफ बॉडी अरायझेस ड्यू टू लॅक ऑफ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे सकस आहाराच्या अभावी जी स्थिती निर्माण होते त्याला आपण कुपोषण म्हणजे माल न्यूट्रिशन म्हणतो. सेकंड, विच आर द वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन. तर कुपोषण टाळण्याचे उपाय कोणकोणते आहेत? तर बेसिक दोनच उपाय आहेत. इनटेक ऑफ बॅलन्स डाएट म्हणजे पौष्टिक आणि सकस आहार घ्या, आणि दुसरं म्हणजे इनटेक ऑर सप्लाय टू द बॉडी कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स इन मोर क्वांटिटी. त्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स जास्त असतील तर आपलं कुपोषण होणार नाही. सो बॅलन्स डाएट अँड कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स हा जर भाग आपण आहारामध्ये घेतला तर माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण होणार नाही. पुढचा नवीन भाग आपण आजचा सुरू करणार आहोत. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. बघा, लाईफ प्रोसेस. आता लाईफ प्रोसेस म्हणजे जीवन प्रक्रिया. सजीवांच्यामध्ये होणाऱ्या जीवन प्रक्रिया, जसं की डायजेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, रक्ताभिसरण आहे, बरोबर आहे. डायजेशन म्हणजे पचन आहे, बरोबर. त्यानंतर रिप्रोडक्शन आहे म्हणजे प्रजनन ही आहे. त्यानंतर अशा इतर ज्या लाईफ प्रोसेस म्हणजे जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्या कंटिन्युअसली म्हणजे सतत सुरू असतात. आणि यामध्ये सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असाइमलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी. मग यामध्ये जे अन्नपदार्थ आपण खातो ते डायजेस्ट होतात, पचन होतात, असाइमलेटेड होतात म्हणजे सात्मीकरण मराठी शब्द आहे. असाइमलेटेड म्हणजे खाल्लेलं पुन्हा त्याचं रूपांतर ऊर्जेसाठी होणे. फॉर ऑब्टेनिंग एनर्जी फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी आर कॉल्ड फूड स्टफ. आपण त्याला अन्नपदार्थ म्हणतो. ओके. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असाइमलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ बॉडी कॉल्ड फूड स्टफ. त्यांना आपण अन्नपदार्थ म्हणतो. आता ही फूड स्टफ दोन प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहेत. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ फूड स्टफ, दॅट इज मॅक्रोन्यूट्रियंट्स अँड मायक्रोन्यूट्रियंट्स. आता या फूड स्टफमधून आपल्याला न्यूट्रियंट मिळतात म्हणजे पौष्टिक घटक मिळतात. Okay, we get several types of nutrients. Mainly they are classified into two types, macro and micronutrients. So त्यांच्या नावामध्येच त्यांचा अर्थ आहे बघा. ओके. मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर कॉल मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या शरीराला कशाची गरज असते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. म्हणून ते आपल्याला मॅक्रोन्यूट्रियंट असतो. कार्बोहायड्रेट्स म्हणजे सगळे सिरियल्स आहेत, ओके, राईस, ज्वार, बीट. प्रोटीन म्हणजे मिल्क आहे, पल्सेस म्हणजे डाळी आहेत, ओके, मीट, फिश, मासे हे प्रोटीन्स. फॅट्स सगळे फॅटी ऑइल्स आहेत, हे आपल्याला जास्त लागतात म्हणून त्यांना मॅक्रोन्यूट्रियंट म्हणतात. आणि इतर मिनरल्स अँड विटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. ओके. खनिजे आणि जी जीवनसत्वे आहेत ती कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागतात पण गरजेचे आहेत, पण कमी लागतात म्हणून त्यांना आपण दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मायक्रोन्यूट्रियंट. म्हणजे न्यूट्रियंट्स हे एकूण 5 इथं आपल्याला दिसतात बघा. टोटल न्यूट्रियंट्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, मिनरल्स अँड विटॅमिन्स. आणि मग ते दोन डिवाइड केलेत मॅक्रो आणि मायक्रोमध्ये. ओके. आता बघा द प्रोसेस. आता न्यूट्रिशनची डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड. प्रोसेस ऑफ टेकिंग इन म्हणजे अन्न ग्रहण करणे, अन्न खाणे, अँड युजिंग फूड आणि त्याचा वापर करणे, विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये ही जी प्रक्रिया होते दिस इज कॉल्ड न्यूट्रिशन. सोपी व्याख्या आहे. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन.
त्याला आपण पोषण म्हणतो. अन्न ग्रहण करणे, त्याचा वापर करणे, सजीवांमध्ये ही घडणारी जी प्रक्रिया आहे त्याला आपण पोषण म्हणतो. आता नीड फॉर न्यूट्रिशन बघा 4 पॉईंट आहेत. पोषणाची गरज काय, काय उपयोग होतो आपल्याला, काय फायदा होतो बघा. 4ही मुद्दे सोप्यात. हा प्रश्न आपल्याला येतो 2 मार्कांसाठी. व्हॉट इज द नीड फॉर न्यूट्रिशन. पहिला आहे टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. बघा आपल्याला दररोजचं काम करण्यासाठी टू सप्लाय एनर्जी हा सगळ्यात महत्त्वाचं. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क म्हणजे ऊर्जा पुरवठा करण्यासाठी. सेकंड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे शरीराची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. थर्ड, टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. रिप्लेस द डॅमेज सेल्स म्हणजे डॅमेज सेल म्हणजे डेली रुटीनचं वर्क केल्यानंतर आपल्या शरीरातील काही सेल डॅमेज होतात म्हणजे कमकुवत होतात, त्या रिप्लेस करण्याचं काम म्हणजे त्या बदलण्याचं काम, नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची खरी गरज आहे. अँड रिपेअर टिश्यूज म्हणजे शरीरातल्या ऊती ज्या असतात, तो भाग आपल्याला नंतर येणार आहे, त्या रिपेअर करण्याचं, दुरुस्त करण्याचं कामसुद्धा न्यूट्रिशनमुळे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं बघा टू फाईट डिसीजेस म्हणजे रोगांशी सामना करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहाराची आपल्याला गरज असते. आपण आता ते कोरोनामुळे आपल्याला ती माहिती झालेलीच आहे की योग्य आहार असेल तर आपण अशा आजारांशी सामना करू शकतो. सो दीज आर द नीड फॉर न्यूट्रिशन. 4 पॉईंट आहेत. टू सप्लाय एनर्जी ऊर्जा पुरवठा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी वाढ आणि विकास, टू रिप्लेस डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज म्हणजे पेशींना बदलणे, नवीन पेशी तयार करणे, रिपेअर करणे, टू फाईट डिसीजेस रोगांशी सामना करणे. आता न्यूट्रिशनचे 2 प्रकार आहेत बघा. हा बॉक्स जो आहे तो महत्त्वाचा आहे. व्हॉट इज न्यूट्रिशन, नीड फॉर न्यूट्रिशन, टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. देर आर 2 टाईप ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषण. ओके, म्हणजे जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. आणि असे कोण आहेत तर फक्त वनस्पती आहेत म्हणजे प्लॅन्ट्स आहेत. ओके, मग तेच इथे दिलं आहे. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. अँड नरिश देमसेल्स आणि स्वतःचं पोषण करतात. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके, सो सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड नरिश देमसेल्स. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. फक्त प्लांट्स हे याचं उदाहरण आहे. प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते आता पुढे आपल्याला येणारच आहे. म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन प्रकारामध्ये फक्त प्लांट्स येतात. एक्झाम्पल, ही डेफिनेशन झाली. एक्झाम्पल प्लांट्स. सेकंड, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे परपोषी. हे स्वयंपोषी, हे परपोषी. परपोषी म्हणजे दुसऱ्याच्या अन्नावरती अवलंबून असणारे. ते जे दिले. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड म्हणजे अवलंबून असणे. डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड म्हणजे दुसऱ्या वनस्पतींवरती किंवा प्राण्यांवरती अवलंबून असणे. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग याचं एक्झाम्पल काय तर सगळे ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग म्हणजे मनुष्य प्राण्यासहित सर्व इतर प्राणी हे सगळे हेटेरोट्रॉपिक आहेत. आता तुम्ही म्हणाल की घरी आम्ही स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, आमची आई स्वतःचं अन्न स्वतः बनवते आणि इतरांना देते, पण ते नाही. अन्न बनवते म्हणजे ते कशापासून बनवते तर जे भाज्या बनवते ते प्लांट्स आहेत, बरोबर आहे, किंवा ॲनिमल्सपासून काही जेवण तयार केलं असेल तर ते इतरांवरती आपण अवलंबून आहे. पण प्लांट्स मात्र स्वतः अन्न स्वतः तयार करतात, पण आपण त्यांच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक आपल्या जेवणातला प्रत्येक घटक हा एकतर प्लांट्स किंवा ॲनिमल्सपासून आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशनमध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 डेफिनेशन लक्षात ठेवायच्या. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड नरिश देमसेल्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक अँड सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर फूड. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर पुढचा बघा पहिल्यांदा ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पती. ठीक आहे, बघा इथे दिले. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. मग वनस्पती आपलं अन्न कसं तयार करतात तर हा सगळा इथे ही जी आकृती आहे अतिशय महत्त्वाची आहे. या आकृतीमध्येच ती सगळी प्रक्रिया आहे. ही आकृती आपल्याला आहे तशी व्यवस्थित माहिती असली पाहिजे कारण आकृती परीक्षेला आपल्याला येतेच.
बघा, प्लॅन्ट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. प्लॅन्ट्स काय आणि ॲनिमल्स काय, नीड फूड फॉर देअर ग्रोथ. प्लॅन्ट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. हां, महत्त्वाचं काय, प्लॅन्ट्स कॅन प्रोड्यूस, म्हणजे दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. कशाच्या मदतीने, सनलाईट, सूर्यप्रकाश पाहिजे. क्लोरोफिल, आता वनस्पतींच्या पानांमध्ये हा घटक असतो क्लोरोफिल, हरितद्रव्य. ओके, क्लोरोफिल इथं असतं. प्लॅन्ट्स मेक देअर फूड इन देअर लीव्स, मग हे पानांमध्ये असतं. वनस्पती काय करतात, सूर्यप्रकाश घेतात आणि पानांमध्ये तयार करतात. युझिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स, मुळांमधून काय ॲब्सॉर्ब केलं जातं, वॉटर, मिनरल्स, सॉल्ट्स. ओके, फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर, आणि हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो घेतला जातो. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. या प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतो. आता कोणकोणते घटक झाले बघा, टोटल कंपोनंट्स कोणते झाले प्लॅन्ट्सना अन्न तयार करण्यासाठी. सनलाईट, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल, सॉल्ट्स अँड कार्बन डायऑक्साईड. कसं तयार करतात बघा, व्हॉट इज फोटोसिंथेसिस, प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड. ही आकृती पाठ असेल तर इकडं ही जी व्याख्या आहे ती सुद्धा आपल्याला काय बघण्याची गरज नाही. बघा मी सांगतो, प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल युझिंग, बघा काय म्हटलं मी, प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल युझिंग वॉटर, मिनरल्स, सॉल्ट्स अँड कार्बन डायऑक्साईड. दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फोटोसिंथेसिस. आता यामध्ये हा ऑक्सिजन इथं बाहेर जाताना दाखवला, इथं हे सनलाईट आत येताना दाखवले, इथे कार्बन डायऑक्साईड आत येताना दाखवला आहे, आणि हे ऑक्सिजन बाहेर जाताना दाखवलं, ते पुढे आपल्याला येणारच आहे. ठीक आहे, याला फोटोसिंथेसिस. डेफिनेशन बघा, परत एकदा सांगतो, प्लॅन्ट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल युझिंग वॉटर, मिनरल्स, सॉल्ट अँड कार्बन डायऑक्साईड. दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. मग ही प्रोसेस इथे एका इक्वेशननं दाखवली. कार्बन डायऑक्साईड हा त्याचा फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला 6CO2 असं दाखवलं. कार्बन डायऑक्साईडसाठी काय वापरले, 6CO2 प्लस वॉटर इथून घेतलं. मग वॉटरचा फॉर्म्युला दिला आहे 6H2O. 6 हे त्याचं कॉन्फिगरेशन दिले आपण. CO2H2 माहिती आहे, हे आहे तसं आपण लिहायचं. 6CO2 प्लस 6H2O हे दोन वापरले, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. इथं ॲरो दाखवला, ॲरोवरती सनलाईट लिहिलं, इथं क्लोरोफिल, म्हणजे सनलाईट पाहिजे, क्लोरोफिलसुद्धा पाहिजे. हे वापरतात यांच्या मदतीने. हे ते असलेच पाहिजेत, सनलाईट, क्लोरोफिल लिहिलं, आणि याच्यापासून ते फूड तयार करतात. फूड म्हणजेच काय तयार होतं, ते कंसात दिले, ग्लुकोज तयार होतं. काय तयार होतं, ग्लुकोज. आणि मग त्याचा फॉर्म्युला दिला आहे ग्लुकोजचा, सोपा आहे बघा. C6H12O6 म्हणजे कार्बन 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6, C6H12O6 प्लस ऑक्सिजन 6O2. O2 हा ऑक्सिजन आहे, 6 वापरला, 6O2 हा काय होतो, या प्रक्रियेतून रिलीज होतो, म्हणजे अन्न तयार होतं, त्याचबरोबर ऑक्सिजन तयार होतो, आणि तोच ऑक्सिजन काय केला जातो, मग वनस्पती पानांमार्फत बाहेर सोडतात. म्हणजे आपण जे म्हणतो वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात, ते या प्रक्रियेसाठी, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी. ठीक आहे, हा भाग लक्षात ठेवा. तर त्याचं डिटेल पुढं आहे. प्लॅन्ट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. म्हणजे लाईट एनर्जी घेतात, सनलाईट असेल तरच ते अन्न तयार करू शकतात, दिवसा ते अन्न तयार करतात. कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ओके, म्हणजे प्रकाश ऊर्जा घेतात आणि त्याचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. अँड स्टोर्ड इट इन द फॉर्म ऑफ फूड, आणि ते अन्नाच्या स्वरूपात ते साठवून ठेवतात. हा भाग लक्षात ठेवा. प्लॅन्ट्स फूड कुठे तयार करतात, लीव्समध्ये, आणि कोणती एनर्जी कन्वर्जन करतात, लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ओके, नेक्स्ट, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. मगाशी सांगितलं. तर काय होतं, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स हे काय केले जातात, ॲब्सॉर्ब केलं जातं. रूट्स काय करतात, सॉईलमधून ते ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे त्याचं शोषण केलं जातं, आणि ते वरती पानांकडे पाठवलं जातं. ओके, देन
द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लिव्ज. मग ते ॲब्सॉर्ब केलेलं जे मिनरल्स, सॉल्ट्स, वॉटर आहे ते स्टेम काय करतं, लिव्जपर्यंत पाठवतं, म्हणजे पानांपर्यंत ते पाठवतं. द लिव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा. हे लक्षात ठेवायचं. मग पानांना एक मायक्रोस्कोप, अतिशय सूक्ष्म असे एक छिद्र असतात, त्यांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्टोमॅटा हा शब्द येत आहे बघा. ओके. लिव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा. प्रत्येक पानाला, प्रत्येक वनस्पतीच्या पानाला ही लहान छिद्रे असतात, त्यांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं. थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. आणि मग त्या लहान स्टोमॅटामधून लिव्ज काय करतात, CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लिव्ज कंटेन क्लोरोफिल. मध्ये हरितद्रव्य असतं पानांमध्ये. क्लोरोफिल जे आहे त्या क्लोरोफिल म्हणजे क्लोरोप्लास्ट हे हरितद्रव्य या पद्धतीने असतं. विच ॲब्सॉर्ब सनलाईट. आणि हे क्लोरोफिल किंवा क्लोरोप्लास्ट काय करतं, सनलाईट ॲब्सॉर्ब करतं. हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू फूड. आणि हे सनलाईट ॲब्सॉर्ब करतं आणि मग त्या फूड कन्व्हर्जनमध्ये महत्त्वाचा भाग कोणाचा असतो, क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिलचा असतो. ओके. क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल नावाचं हरितद्रव्य असतं. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. यामध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. ओके. सो बिसाइड्स लीव्स फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम. मग काही वेळा पानांच्या ऐवजी ग्रीन स्टेम म्हणजे हिरव्या खोडामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होतं. ॲज दे कंटेन क्लोरोफिल. आपण पाहिले बघा की पहिल्या टॉपिकमध्ये डेझर्ट प्लांट, कॅक्टस जे आहे त्यामध्ये लिव्ज नाही आहेत किंवा लिव्जचे काय झालेले आहेत, मॉडिफिकेशन म्हणून थ्रॉन्स झालेत म्हणजे काटे झाले. तर अशा वेळेस स्टेम त्यांचं ग्रीन असतं कॅक्टसचं आणि मग ते काय करतं, फोटोसिंथेसिस करतं. आपण त्यामध्ये तो पॉईंट शिकलेला आहे. ओके. मग काही वेळेस कलर्ड दिले बघा. हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर्स इन डार्क रेड ऑर पर्पल कलर्ड लिव्ज. मग हिरव्या वनस्पतीमध्ये अन्न तयार होतं. मग काही वेळेस रेड किंवा पर्पल कलर लिव्स असतात, त्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस कसं होतं, तर त्यांचा कलर लिव्सचा फक्त काही केमिकल रिॲक्शनमुळे, बरोबर आहे, त्यांचा बदललेला असतो किंवा त्या प्लांट्सचा लिव्सचा कलर तसा असतो, पण त्यांच्यामध्ये हे क्लोरोफिल प्रेझेंट असतंच. त्याच्याशिवाय ते अन्न तयार करू शकत नाही. या वनस्पतींमध्ये जास्त क्लोरोफिल आपल्याला दिसतं म्हणजे हिरव्या दिसतात, पण इथे काही त्यांच्या चेंजेसमुळे ते लिव्स कलर चेंज असतो पण क्लोरोफिल असतं, त्याचमुळे ते अन्न तयार करू शकतात. आता पुढचा पॉईंट आहे बघा. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमधील वहन संस्था. जसं आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून नेलं जातं, हृदयाकडून रक्त शरीराला नेलं जातं आणि त्यांना आपण काय म्हणतो, धमन्या म्हणतो. आणि शरीराकडून रक्त हृदयाकडे आणलं जातं, जे ज्यातून आणलं जातं त्याला आपण शिरा म्हणतो. असे दोन जशा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे, तशी प्लांट्समध्ये सुद्धा ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. त्याचा भाग आपण बघूया. हे सगळं काही मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता इथे एक उदाहरण दिले. टेक अ पंपकिन स्टेम म्हणजे काय करा, तर भोपळ्याचे खोड घ्या, 2-3 पानं असणारं, ते काय करा, पाण्याखालीच कट करा शार्प ब्लेडने. त्यानंतर एक कोनिकल फ्लास्क घ्या म्हणजे एक भांडं घ्या, त्यात 7-8 पाणी घ्या. त्यात पाणी घेतल्यानंतर शाईचे 7-8 थेंब टाका, म्हणजे पाणी काय होईल, निळसर होईल आणि ते स्टेम तिथं ठेवा, उभं ठेवा. तर काय होईल, तर आतमध्ये ते पाणी ॲब्सॉर्ब करणार स्टेम. तर आपल्याला काय दिसते की त्यामध्ये त्या स्टेममध्ये निळसर रंगाच्या सगळ्या आपल्याला भाग दिसतो, म्हणजे पाणी निळं असल्यामुळे ते ॲब्सॉर्ब होतं आणि आतला भाग आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतो. मग यामध्ये बघा, द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. ओके. ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. Xylem, phloem. The xylem transport minerals and water from the root to all aerial parts of the plant. ओके. झायलेमचा भाग बघूया. झायलेम काय करतं, झायलेम नीट लक्षात ठेवा, मी सांगतो ते. झायलेम ट्रान्सपोर्ट, झायलेम म्हणजे ही जी वाहिनी आहे, काय करतं, झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर ॲब्सॉर्ब फ्रॉम द रूट
ते आता न सांगितलं तरीसुद्धा बघा, मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू द ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणजे झायलेम ही जी वाहिनी आतमध्ये स्टेममध्ये असते ती पाणी आणि खनिजे मुळांपासून वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. हा जो ब्ल्यू ॲरोज दिसत आहेत ते झायलेमचा भाग आहे. झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम रूट टू ऑल एरियल पार्ट्स. हिला झायलेमला मराठीमध्ये रसवाहिनी असं म्हटलं जातं. आणि फ्लोएम त्याच्याबरोबर उलट करत असणार काय, फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम द लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट वेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड ऑर स्टोअर. आणि फ्लोएम काय करतं, लीव्सपासून फ्लोएम ट्रान्सपोर्ट फूड, अन्न तयार झालं, कुठं तयार होतं अन्न, लीव्समध्ये, मग लीव्सपासून फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स फूड फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. लीव्सपासून फूड हे सर्व भागांना पोहोचवण्याचं काम कोण करतं, फ्लोएम करतं. ओके, मग ते एकतर वापरलं जातं किंवा स्टोअर केलं जातं. दो द प्लांट हॅव ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रिटरी सिस्टीम. मग त्यांच्यामध्ये ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, पण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनसंस्था किंवा एक्सक्रिटरी उत्सर्जन संस्था सेपरेट त्यांच्यामध्ये नाही, हे लक्षात ठेवायचं. मग यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये दोन भाग आहेत, झायलेम रसवाहिनी. काय बघा, मी एक थोडक्यात सांगतो. झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम रूट टू ऑल पार्ट्स ऑफ प्लांट. फ्लोएम म्हणजे झायलेम म्हणजे जलवाहिनी, पाणी वाहून नेते. आणि फ्लोएम म्हणजे काय, फ्लोएम म्हणजे रसवाहिनी, रस म्हणजे अन्न मराठीमध्ये. ठीक आहे. फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स फूड फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. मग इथे सेक्शन ऑफ लीफ दाखवलं आहे की लीव्सचं आतलं सेक्शन कशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. मग यामध्ये लीव्समध्ये बघा, हा जो ब्ल्यू भाग दिसतो तो झायलेम आहे, हा जो पिंक दिसतो तो फ्लोएम आहे. त्यानंतर सेक्शन ऑफ स्टेम, स्टेममध्ये या पद्धतीनं बाहेरची जी वाहिनी आहे ती आहे कोणती, बघा इथे दाखवलं आहे झायलेम आहे, आतील कोणते आहे, फ्लोएम आहे. आणि इथे सेक्शन ऑफ रूट, इथे सुद्धा झायलेम अँड फ्लोएमची पोझिशन कशा आहेत ते इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर यामध्ये दोन भाग लक्षात ठेवायचे, झायलेम फ्रॉम रूट टू अदर पार्ट, फ्लोएम फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट. झायलेम काय ट्रान्सपोर्ट करतात, वॉटर अँड मिनरल्स. फ्लोएम काय ट्रान्सपोर्ट करतं, फूड फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट. हा भाग लक्षात ठेवायचा. ओके, व्हॉट इज केमोसिंथेसिस. आता हे केमोसिंथेसिस म्हणजे काय, तर काही प्लॅन्ट्स सनलाईटच्या ऐवजी केमिकल प्रोसेसने फूड तयार करतात, त्याला केमोसिंथेसिस म्हणतात. अँड विच आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रिटेड बाय द प्लांट्स. काही वनस्पती कोणते पदार्थ एक्सक्रीट बाहेर टाकतात, तर आपण बघतो गम. काही जसं अकेशिया आहे म्हणजे बाबूळमधून गम बाहेर येतो, खोडातून डिंक बाहेर येतो. का करतात, तर ते त्यांचे एक्सक्रिटरी सबस्टन्स आहेत, ते त्यांना नको असणारे पदार्थ आहेत, ते काय केले जातात, बाहेर टाकले जातात. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा महत्त्वाचा, प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमुळे ते फूड तयार करतात, आपण पाहिलं. त्यामध्ये मोस्टली कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड अप फ्रॉम, मग अशी आपण जो फॉर्म्युला दाखवला त्यामध्ये होतं बघा C6H12O6, म्हणजेच काय, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन. मग प्रोटीन्स तयार करायचे असतील तर काय पाहिजे, कार्बन आहेच, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ॲडिशनल काय पाहिजे, नायट्रोजन. सो हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. म्हणजे त्या कार्बोहायड्रेट्सपासून पुढे प्रोटीन्स जर तयार करायचे असतील तर प्लांट्सना नायट्रोजन पाहिजे. मग ते सिंथेसिस ऑफ प्रोटीन म्हणजे कसं मिळवतात नायट्रोजन, तो भाग आपण आता शिकूया. बघा, अनेक पद्धती आहेत. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन, हवेमध्ये काय असतो, नायट्रोजन आहे, आपल्याला माहिती आहे, सगळ्यात जास्त प्रमाण नायट्रोजनचं आहे. हाऊ वेअर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. पण हवेतला नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाहीत, फक्त कार्बन डायऑक्साईड घेऊ शकतात, पण नायट्रोजन घेऊ शकत नाही. सो इट नीड्स टू बी फिक्स, दॅट इज कन्वर्टेड इन टू कंपाऊंड. मग तो प्लांट्सना घेण्यासाठी फिक्स केला पाहिजे, म्हणजे त्याचे कंपाऊंड तयार केले पाहिजे नायट्रोजनचे. सो फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय, मग हे फिक्सेशन होतं ते दोन पद्धतीनं होतं. पहिला आहे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. हा भाग समजावून घ्या. नायट्रोजन फिक्सेशनचे दोन भाग आहेत. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन,
2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of some leguminous plants. आता हे रूट नोड्यूल्स आहेत. लेग्युमिनस प्लांट म्हणजे शिंबावर्गीय वनस्पती आहेत, त्यांचे रूट नोड्यूल्स म्हणजे मुळांच्या इथे काही मायक्रोब्स असतात बघा, नावं त्यांची दिलेली आहेत. रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, रायझोबियम. आणि मग हे काय करतात, दीज मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्ब्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इनटू इट्स नायट्रेट दॅट इज कंपाऊंड. म्हणजे हे लेग्युमिनस प्लांट्सच्या इथे रूट नोड्यूल्स आहेत, इथे गाठी दिसतात, त्यामध्ये रायझोबियम मायक्रोब असतो. तो काय करतो, हवेतील नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये कन्वर्जन करतो, जो प्लांट्सना घेता येतो. दुसरा मायक्रोब आहे मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक ॲझॅटोबॅक्टर. हे लक्षात ठेवायचं बायोलॉजिकल फिक्सेशनमध्ये. पहिला रायझोबियम, दुसरा ॲझॅटोबॅक्टर. प्रेझेंट इन द सॉईल, मातीमध्ये असतो. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट. ते सुद्धा काय करतात, वनस्पतींना नायट्रोजन मिळवण्यासाठी हवेतला नायट्रोजन नायट्रेटमध्ये कन्वर्जन करतात. म्हणजे हे बायोलॉजिकल म्हणजे काही सजीव करतात, सूक्ष्मजीव करतात. हा झाला पहिला प्रकार. दुसरा आहे ते ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. ॲटमॉस्फेरिक म्हणजे तर हवेमार्फत किंवा वातावरणीय बदलांमुळे. बघा, लाईटनिंग म्हणजे वीज चमकणे, गडगडाट होणे. ओके, ऑकर इन द रेनी सीझन, हे माहिती आहे. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड. मग या लाईटनिंगमुळे काय होतं, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये रिॲक्शन होते आणि त्याचं नायट्रिक ऑक्साईड तयार होतं, विच इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. मग पहिल्यांदा या नायट्रोजन आणि ऑक्सिजनपासून नायट्रिक ऑक्साईड, अगेन इट इज कन्वर्टेड इंटू नायट्रोजन डायऑक्साईड NO2 अँड द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर. आणि मग त्याच वेळी पाऊस पडत असतो आणि अशा वेळेस हा नायट्रोजन डायऑक्साईड इज डिझॉल्व ऑर मिक्स विथ रेन वॉटर अँड कन्वर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. हा जेव्हा डिझॉल्व होतो तेव्हा त्याचं नायट्रिक ॲसिड तयार होतं, HNO3. हे त्याचे मोलिक्युलर फॉर्म्युला, विच गेट ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि मग हा नायट्रिक ॲसिड हे जमिनीवर येतं पावसाच्या रूपाने. अँड प्लांट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि मग तो प्लांट्सना नायट्रोजन मिळतो. म्हणजे ह्या 2 पद्धती आहेत, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अँड ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. ह्या पद्धतीनं आहे. ओके, आता आपण बघूया पुढे काही प्लांट्समध्ये असणारे न्यूट्रिशनचे प्रकार आहेत. सिम्बायोटिक न्यूट्रिशन आहे, त्यानंतर हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे, इन्सेक्टिव्हर प्लांट्स आहेत. हा भाग आपण काय करणार आहोत, आज घेणार नाही, पुढच्या लेक्चरच्या वेळेस आपण काय करणार आहोत, सिम्बायोटिक न्यूट्रिशनपासून सुरुवात करणार आहोत. पण तोपर्यंत आज जो भाग आपला झालेला आहे तो व्यवस्थित सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करायचं आहे. मी काही प्रश्नही पाठवणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे काय करायची आहेत, वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. नायट्रोजन फिक्सेशनचे हे 2 प्रकार आहेत. त्यानंतर ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये झायलेम फ्लोएमचं काम काय काय आहे, बरोबर आहे. इथे फोटोसिंथेसिसची डेफिनेशन काय आहे, कोणकोणते कंपोनंट्स फोटोसिंथेसिसला लागतात, हे इक्वेशन लिहिणे. त्यानंतर न्यूट्रिशनची डेफिनेशन आहे. त्यानंतर इथे बघा, नीड फॉर न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक त्याचे प्रकार आहेत, मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत, फूड स्टफ. हा सर्व भाग विद्यार्थ्यांनी काय करायचा आहे, मी प्रश्न देणार आहे ते हे सर्व वाचून काय करायचं, त्यांची उत्तरं लिहायची आहेत. ओके, थँक्यू.